घरातील पसारा कमी करण्यासाठी काही टिप्स. घरात नवीन वस्तू आणली की एक जुनी वस्तू बाहेर काढा. त्यामुळे अनावश्यक सामान साचणार नाही. जितका कमी सामान तितकी जास्त मोकळी जागा आणि तितकं जास्त हलकं फुलकं घर. 3 बॉक्सचा वापर करा. ठेवण्याच्या वस्तू, दान करण्याच्या वस्तू आणि टाकून देण्याच्या वस्तू. ज्या वस्तू तुम्ही नियमित वापरतात त्या एका बॉक्समध्ये टाका. ज्या वस्तू चांगल्या आहेत पण तुम्ही त्या वापरत नाही त्या दान करण्याच्या बॉक्समध्ये टाका. आणि ज्या वस्तू तुटलेल्या किंवा खराब झालेल्या आहेत आणि त्या तुम्ही कधीच वापरणार नाही आहेत अशा वस्तू टाकून देण्याच्या बॉक्समध्ये ठेवा. कमी वस्तू, जास्त जागा, जास्त मनःशांती. प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली जागा ठेवा आणि काम झालं की ती वस्तू त्याच जागेवर ठेवा. छोटी सवय, मोठा बदल. कपाट दर महिन्याला आवरा. जे कपडे नियमित वापरतात त्याला व्यवस्थित घड्या करून ठेवा. जे कपडे कधीतरी वापरतात त्याला एकतर दान करा किंवा अशा जागी ठेवा जिथे तुम्हाला कमी काम पडतं. आणि जे कपडे तुम्ही फाटलेले आहेत आणि कधी वापरणारच नाही आहेत त्यांना आजच टाकून द्या. किचन काउंटर मोकळा ठेवा. जास्तीत जास्त वस्तू या ड्रॉवरमध्ये किंवा कपाटात ठेवा. त्यामुळे किचन काउंटर मोकळा दिसतो. मोकळा किचन काउंटर स्वच्छ किचनचं फील देतो. कदाचित कधीतरी उपयोगी पडेल म्हणून एखादी वस्तू आपण ठेवायची हा विचार सोडा. गेल्या वर्षभरात किंवा 2 वर्षात जर तुम्ही एखादी वस्तू वापरली नसेल तर ती वस्तू एकतर दान करा किंवा टाकून द्या. कमी वस्तू, जास्त जागा, कमी गोंधळ, जास्त शांतता. घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी मोठे बदल नाही तर छोट्या सवयीच पुरेशा असतात.